नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण सुरू करत आहोत शिक्षक पात्रता परीक्षा टी 2025 ही बॅच सेवेत रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी स्पेशल आपण तयारी करण्यासाठी ठेवलेली आहे. आणि यामध्ये आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा प्रकारे किंवा रेकॉर्डेड अशा प्रकारे बॅच उपलब्ध आहे. आणि ही बॅच आपण देत आहोत फक्त 1999 रुपयामध्ये. एकदम स्वस्तात ही बॅच आपण अवेलेबल करून दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. आणि ही बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे राठोड एमपीएससी अकॅडमी मध्ये. आणि आपण राठोड एमपीएससी अकॅडमी यांचा ऍप डाउनलोड करून सुद्धा काही क्युरी वगैरे असेल तर आपण पाहू शकता, किंवा हा जो नंबर दिलेला आहे ह्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक आपण पाहू शकता. ठीक आहे, तर चला आपण आज सुरुवात करूया. आपण आपला आजचा चॅप्टर आहे आपला इनइक्वॅलिटी. ठीक आहे, आणि हा एकदम इझी चॅप्टर आहे. जर तुम्ही पाहिला असेल मागच्या वर्षीचे काही क्वेश्चन पेपर वगैरे, प्रश्नपत्रिका वगैरे पाहिल्या असतील तर जवळपास 5 ते 6 क्वेश्चन येतात या चॅप्टरवर. आणि एकदम इझी चॅप्टर आहे. म्हणजे पण जर चांगल्या प्रकारे तयारी केली तर लवकरात लवकर म्हणजे 2 मिनिटामध्ये 5 क्वेश्चन आपला सॉल्व्ह करू शकतो आपण, आणि जास्तीत जास्त मार्क आपण मिळवू शकतो. तर हा मार्क वाढवण्यासाठी एकदम बेस्ट चॅप्टर आहे आपला. आणि त्यानंतर समजण्यासाठी पण सोपा चॅप्टर असल्यामुळे आपल्याला तेवढी काळजी करायची गरज नाही. चला आता एकदम बेसिक पासून सर्व कॉन्सेप्ट आपण पाहूया, जेणेकरून या चॅप्टर मध्ये आपण फुल म्हणजे आउट ऑफ मार्क पडतील. चला तर आता लक्ष द्या. चॅप्टरचं नाव काय? इनइक्वॅलिटी. यामध्ये काय दिलेलं असते? आपलं काय साईन दिलेले असतात. ठीक आहे, म्हणजे काय आपलं चिन्ह दिलेले असतात, जे चिन्ह आपल्याला काय करायचे असतात, पाहायचे असतात. कोणकोणते साईन दिलेले असतात आपल्याला? एक तर आपल्याला असा साईन दिलेला असतो. ठीक आहे, तर याला काय म्हणतात? याला म्हणतात ग्रेटर दॅन. इंग्लिश मध्ये काय म्हणतात याला? ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन म्हणजेच मराठीमध्ये म्हणू शकतो आपण मोठा. तशाच प्रकारे दुसरा इनइक्वॅलिटीचा साइन असतो आपल्याकडे लेस दॅन. हा साइन आपल्याकडे लेस दॅन. लेस दॅन यालाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो छोटा. तशाच प्रकारे पुढचा साइन आहे आपला ग्रेटर ऑर इक्वल टू. हा जो साइन आहे याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये ग्रेटर ऑर इक्वल टू. ग्रेटर ऑर इक्वल टू म्हणजेच मोठा किंवा बरोबर. मोठा किंवा बरोबर. चला त्यानंतर पुढचा साइन आहे आपला हा लेस दॅन ऑर इक्वल टू. याला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये? लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजेच लहान किंवा बरोबर. लहान किंवा बरोबर. त्यानंतर नेक्स्ट साइन आहे आपल्याकडे इक्वल टू म्हणजेच इक्वल टू इंग्लिश मध्ये इक्वल टू. त्यालाच मराठीत आपण बरोबर असं म्हणतो. ते साइन काय केले असतात? आपला वापरलेले असतात. म्हणजे या जे चिन्ह आहेत या चिन्हाचा काय केला असतं? प्रयोग केलेला असतो क्वेश्चन मध्ये. म्हणजे कोणती संख्या असेल किंवा अल्फाबेट असेल तर कोणता अल्फाबेट मोठा आहे, कोणता अल्फाबेट लहान आहे, कोणती संख्या मोठी आहे, कोणती संख्या लहान आहे, हे सांगण्यासाठी या चिन्हाचा वापर केलेला असतो. आणि ह्या चिन्हाचा वापर करून आपल्याला काय सांगायचं असते? जे दिलेले क्वेश्चन आहे त्यामध्ये कोणता अल्फाबेट मोठा आहे, कोणता अल्फाबेट लहान आहे, हे आपल्याला सांगायचं असते. चला हे साइन समजून घेतलेत आपण. तर मग क्वेश्चन मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा कोणती संख्या मोठी असते, कोणती संख्या लहान असते, आणि ते कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ते आपण आता पाहूया. आपल्याला काय दिलेलं असते? सपोज असं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? ए इज ग्रेटर दॅन बी असं दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ होतो की ए हा मोठा आहे बी पेक्षा, जर असं दिलेलं असेल. ठीक आहे, तर ह्याच्यावरून आपण काय करू शकतो? काय काय निष्कर्ष काढू शकतो आणि काय काय निष्कर्ष काढू शकत नाही, हे आपल्याला चेक करायचं. तर बघा, ए हा मोठा आहे बी पेक्षा. याच्यावरून एकच निष्कर्ष निघू शकतो की ए ची किंमत बी पेक्षा मोठी असेल.
किंवा दुसरा एक निष्कर्ष काय निघू शकतो की बी हा ए पेक्षा काय असेल, लहान असेल. असे दोनच निष्कर्ष निघू शकतात. काय निष्कर्ष निघू शकत नाहीत हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. बा बी हा मोठा आहे ए पेक्षा, हा निष्कर्ष निघू शकत नाही. म्हणजे हा निष्कर्ष एकदम तुमचा चुकीचा असेल. म्हणजे असं दिलेला असेल, क्वेश्चन असा दिलेला आपला, म्हणजे वाक्य जे आहे, स्टेटमेंट जे आहे, विधान जे आहे ते असं प्रकारे दिलेलं असेल की ए हा मोठा आहे बी पेक्षा, आणि आपल्याला जे कन्क्लुजन दिलेलं असेल, ठीक आहे, निष्कर्ष दिलेला असेल, त्याच्यामध्ये असं लिहिलं की बी हा मोठा आहे ए पेक्षा, तर हे कन्क्लुजन एकदम चुकीचं आहे. किंवा दुसरं कन्क्लुजन काय दिलं असेल, बी हा बरोबर आहे ए च्या, किंवा ए हा बरोबर आहे बी च्या. हे पण दोन्ही निष्कर्ष काय आहेत, हा आणि हा, हे दोन्ही निष्कर्ष ठरतात. म्हणजे हे निष्कर्ष ह्याच्यावरून निघू शकत नाहीत. कोणता निष्कर्ष निघू शकतो, एकच निष्कर्ष, ए हा मोठा आहे बी पेक्षा, किंवा दुसरा निष्कर्ष निघू शकतो बी हा लहान आहे ए पेक्षा. एवढेच दोन निष्कर्ष याच्यावरून सत्य असते. अशा प्रकारे जर निष्कर्ष लिहिलेला असेल तर सरळ सरळ चूक करायचं असतं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे असं दिलेलं असेल आपल्याला, ए हा मोठा किंवा बरोबर आहे बी पेक्षा. काय दिलेलं असेल, ए हा मोठा किंवा बरोबर आहे बी पेक्षा, म्हणजे ए इज ग्रेटर ऑर इक्वल टू बी असं जर दिलेलं असेल, तर यावरून काय निष्कर्ष निघू शकतो किंवा काय निष्कर्ष निघू शकत नाही. बघा, म्हणजे ए हा मोठा आहे बी पेक्षा आणि ए हा बरोबर आहे बी च्या, असा जर निष्कर्ष दिलेला असेल, तर आता इथे कन्फ्युजन असते. काय कन्फ्युजन असते, म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा आहे का इक्वल आहे. बी पेक्षा ए हा मोठा आहे असंही कथन आपला करता येत नाही, कारण असं पण कन्क्लुजन आपल्याला सांगता येत नाही, कारण तो बरोबर पण असू शकतो. किंवा ए हा बी च्या बरोबर आहे असंही कथन करता येत नाही. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही पण इंडिव्हिज्युअली पाहिले तरी चुकीचे आहेत. पण जेव्हा आपण काय करतो, आयदर ऑर ची केस घेतो, म्हणजे त्यापैकी कोणते तरी एक बरोबर असायला पाहिजे. म्हणजे इथं काय आहे, 50-50% चान्स असतो. ठीक आहे, म्हणजे 50-50% काय आहे, चान्स आहे समजा, म्हणजे हे वाक्य तरी बरोबर असेल किंवा हे वाक्य तरी बरोबर असेल. मग बऱ्याच वेळेस काय दिलं असते अशा केसमध्ये, आयदरची केस दिला असते, म्हणजे एक तर पहिलं विधान बरोबर आहे किंवा दुसरं विधान बरोबर आहे, अशी केस क्रिएट होते. म्हणजे हे ऑप्शन आपलं काय असेल, योग्य ऑप्शन असेल. म्हणजे पहिलं पण बरोबर नाही आणि दुसरं पण बरोबर नाही, पण मग काय बरोबर येते, तर पहिलं किंवा दुसरं, म्हणजे ऑप्शन ए किंवा बी पैकी कोणतं तरी एकच बरोबर असायला पाहिजे. कारण पहिलं जर बरोबर असेल तर दुसरं चुकीचं असेल, आणि दुसरं बरोबर असेल तर पहिलं चुकीचं असेल. अशा प्रकारे आयदर ऑर ची केस येते, म्हणजे पहिलं तरी विधान बरोबर आहे किंवा दुसरं तरी विधान बरोबर आहे. अशा प्रकारे आपण त्याचं कन्क्लुजन फाइंड आउट करू शकतो. चला मग आता पुढे जाऊया. पुढे आपण आणखी काही कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा काय दिलेलं आहे, अशा प्रकारे वाक्य दिलेलं आपला, ए हा मोठा आहे बी पेक्षा, बी हा मोठा आहे सी पेक्षा आणि सी हा मोठा आहे टी पेक्षा, असं जर दिलेलं असेल, म्हणजे असं काय दिलेलं असेल, आपला स्टेटमेंट दिलेलं असतं, म्हणजे विधान दिलेलं असेल, त्यावरून आपल्याला कन्क्लुजन फाइंड आउट करायचं असतं, म्हणजे त्याचा जो निष्कर्ष असेल तो फाइंड आउट करायचा असतो आपला. हे आपला स्टेटमेंट दिलं, त्याच्यावरून दोन कन्क्लुजन दिलेत. आपला काय निष्कर्ष दिलेत, पहिला निष्कर्ष दिलेला आहे ए हा मोठा आहे डी पेक्षा, आणि दुसरा निष्कर्ष दिलेला आहे बी हा मोठा आहे डी पेक्षा. असे दोन निष्कर्ष दिलेले आहेत. तर यापैकी कोणता निष्कर्ष बरोबर आहे हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. तर मग कसं सांगणार का कोणता निष्कर्ष बरोबर आहे आणि कोणता निष्कर्ष, हा फक्त आपण कन्सेप्ट जर योग्य प्रकारे समजून घेतला तर पुढे कोणताच क्वेश्चन आपल्याला अवघड जाणार नाही, आणि सर्व क्वेश्चन 5 ते 10 सेकंदात आपण सॉल्व्ह करू शकतो. चला, आपल्याला जरी एकदम सुरुवातीला समजायचं असेल तर आपण काही याच्या किमती ठेवून पाहू की कोणतं वाक्य बरोबर असेल किंवा कशा प्रकारे याचा मिनिंग घेता अर्थ कसा घेता येईल, याच्यासाठी आपण काही किमती ठेवू. समजा टी ची किंमत किती असेल, 4 असेल. तर आता इथे विधान काय दिलेलं आहे,
टी पेक्षा सी काय आहे, मोठा आहे. तर मग सी ची किंमत किती ठेवायला लागेल आपल्याला, 6 ठेवावं लागेल समजा. म्हणजे तसे किती ठेवू शकता तुम्ही, पण आपण समजण्यासाठी इथं थोडीशी किंमत मोठी घेतली. ठीक आहे. म्हणजे डी पेक्षा सी मोठा आहे. ठीक आहे, असं साइन लिहिलं. सी पेक्षा बी मोठा आहे. सी ची किंमत 6 ते असेल तर बी ची किंमत आपण 8 ठेवू. आणि बी ची किंमत 8 असेल तर बी पेक्षा कोण मोठा आहे, ए मोठा आहे. तर आपण ए ची किंमत किती ठेवू इथं, 10. अशा प्रकारे समजण्यासाठी आपण इथं सुरुवातीला किमती ठेवलेल्या आहेत. पण क्वेश्चन मध्ये असं दिलेलं नसते, फक्त वरचे जे अल्फाबेट आहेत तेच फक्त क्वेश्चन मध्ये दिलेले असतात. हे आपण एकदम सुरुवातीला समजण्यासाठी पाहत आहोत. बघा, म्हणजे डी पेक्षा सी मोठा आहे, सी पेक्षा बी मोठा आहे, बी पेक्षा ए मोठा आहे. आपण डी ची किंमत ठेवली 4, सी ची किंमत ठेवली 6, बी ची किंमत ठेवली आणि ए ची किंमत ठेवली आपण 10. चला, मग डी पेक्षा ए मोठा असेल का? डी ची किंमत किती आहे आपल्याकडे? इथं डी ची किंमत आहे 4 आणि ए ची किंमत किती आहे, 6. मग ए ची किंमत आहे 10 आणि हे असंच म्हणते की डी पेक्षा ए मोठा असेल बा, 4 पेक्षा 10 मोठा आहे का? तर ऑफकोर्सली आहे. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान आपलं एकदम योग्य असेल, म्हणजे पहिलं विधान आपलं बरोबर आहे. चला, दुसऱ्या विधानाकडे लक्ष देऊ आपण. दुसरं विधान काय? पी हा मोठा आहे डी पेक्षा. हे जे ओपन माउथ असते म्हणजे उघड तोंड जिकडे असते तिकडलं विधान म्हणजे मोठी संख्या दर्शवते किंवा मोठी आहे असं दर्शवते. आणि हे जे टोक आहे, ठीक आहे, म्हणजे एरो आहे, तिकडली संख्या किंवा तिकडलं जे अल्फाबेट असेल तो लहान आहे असं ते दर्शवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे याला कशा प्रकारे वाचता येते? पी हा मोठा आहे डी पेक्षा, किंवा दुसरं त्याच मिनिंग आणखी काय घेता येतं, तर डी हा लहान आहे बी पेक्षा. हे दोन्ही मिनिंग या एकाच वाक्यासाठी लिहिता येतात किंवा वाचता येते. पण बघा, आपल्याला याच्यावरून कन्क्लुजन काढायचं, निष्कर्ष काढायचा आहे. तर बघा, डी ची किंमत किती आहे आपल्या इथं, 4 आहे आणि बी ची किंमत किती आहे, 8 आहे. मग विधान काय म्हणते आपलं, ह्याचा निष्कर्ष आहे काय म्हणतो, डी पेक्षा बी मोठा आहे. पहा, डी ची किंमत आपण 4 ठेवली आणि बी ची किंमत इथे 8 ठेवली, तर 4 पेक्षा 8 मोठा आहे का? आहे, बरोबर आहे. म्हणजे हे विधान एकदम योग्य आहे. म्हणजे हे आपल्याला दिलेल्याचा निष्कर्ष आहे, ते काय एकदम करेक्ट निष्कर्ष आहे असं आपण त्याचं सांगू शकतो. म्हणजे आपल्याला हे पूर्ण लिहायची गरज आहे का? नाही. मग आता कशा प्रकारे डायरेक्टली ही संख्या न लिहिता कशा प्रकारे आपल्याला लगेच आन्सर काढता येते, चला पाहूया. पुढचं घेऊ आपण. असं लिहिलेलं आहे, P is greater than Q, Q is greater than S, S is greater than Y, Y is greater than Z. म्हणजे P हा मोठा आहे Q पेक्षा, Q हा मोठा आहे S पेक्षा, S हा मोठा आहे Y पेक्षा आणि Y हा मोठा आहे Z पेक्षा. असं जर आपल्याला विधान दिलेलं असेल, म्हणजे स्टेटमेंट दिलेलं असेल आणि याच्यावरून दोन कन्क्लुजन दिले असेल, म्हणजे दोन निष्कर्ष दिलेले असेल. फर्स्ट निष्कर्ष काय दिलेला आहे, पी हा मोठा आहे झड पेक्षा आणि दुसरा निष्कर्ष दिलेला आहे यस हा लहान आहे झड पेक्षा. असे दोन आपल्याला निष्कर्ष दिलेले आहेत आणि विचारलेले आहेत यापैकी योग्य निष्कर्ष कोणता, म्हणजे यापैकी करेक्ट आन्सर कोणता असेल, म्हणजे यापैकी कोणता निष्कर्ष बरोबर आहे आणि कोणता निष्कर्ष चुकीचा आहे. ठीक आहे, एवढंच आपल्याला सांगायचं आहे. चला मग पाहूया. आता इथं संख्या लिहायची का आपल्याला? नाही, संख्या लिहायची नाही. ठीक आहे, कारण हे बघूनच कळते आपल्याला कोणती संख्या मोठी असेल आणि कोणती छोटी असेल. पहा, हा झड इकडे आहे, हा पी इथं आहे. मग आपल्याला झड पासून कुणीकडे जायचं आहे, पी कडे जायचं आहे. मग झड पासून पी कडे जायचं असेल तर हे ओपन माउथ उघडं तोंड कोणाकडे असलं पाहिजे, पी कडेच असलं पाहिजे. आणि हा जो एरो आहे, हे टोक आहे, हे कुणीकडे असलं पाहिजे, झड कडे असलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला पाहायचं. मग सर्व जर चिन्ह दिलेले, ठीक आहे, सर्व जर दिलेले सिंबल याच प्रकारे असतील तर विधान तुमचं काय असेल, याचे दिलेला निष्कर्ष एकदम करेक्ट असेल. एक जरी हे जे साईन असेल यामध्ये दिलेलं एक जरी उलट झालं तर लगेच निष्कर्ष काय करायचा असतो, चुकीचा आहे असं ठरवायचं असतं. चला लगेच बघूया. झड येत आहे आपला, पी येत आहे. झड पासून आपल्याला कोणीकडे जायचं आहे, पी कडे जायचं आहे, करेक्ट. तर मग झड कडेच एरो असला पाहिजे आणि पी कडेच सगळीकडे ओपन माउथ असले पाहिजे. सर्व सिंबॉल अशाच प्रकारे असले पाहिजे.
इथं पण इकडे जात आहोत तर ओपन माउथ पी इकडेच आहे, इकडे पण ओपन माउथ इकडेच आहे, इकडे पण आहे उघडं तोंड आणि उघडं तोंड इथंच आहे. ठीक आहे, म्हणजे सगळे जर सिम्बॉल असे सारखेच असेल तर लगेच हा निष्कर्ष काय तुमचा एकदम बरोबर. चला पुढचं बघा. यस हा लहान आहे जड पेक्षा, असं आहे का? हा निष्कर्ष आपला सिद्ध करायचा. चला मग हा यस इथं आहे, हा जड इथं आहे. कोणाकडे आरो आहे? यस कडे आरो आहे आणि ओपन माउथ उघडं तोंड कोणाकडे आहे? जडकडे आहे. तर सगळे सिम्बॉल यस आणि झेडच्या दरम्यान असणारे सर्व सिम्बॉल अशाच प्रकारे असायला पाहिजेत, तरच हे निष्कर्ष योग्य असेल. नाहीतर निष्कर्ष एक जरी चिन्ह उलट पुलट झालं की लगेच काय करायचं, त्याला चुकीचं आहे निष्कर्ष असं ठरवायचं. चला हा जड, हा यस, जड पासून यस कडे येऊया आपण. जड कडे ओपन माउथ पाहिजे, पण पहिल्याच हा सिम्बॉल काय आहे, जड कडे ओपन माउथ असलेला आहे का? नाही, जड कडे आरो असलेला आहे. पण आपल्याला काय पाहिजे, जड कडे ओपन माउथ पाहिजे. म्हणजे इथंच पहिलाच सिम्बॉल रॉंग झाला, म्हणजे लगेच निष्कर्ष चुकीचा. राईट. अशा प्रकारे 5 ते 10 सेकंदात क्वेश्चन आन्सर पाहूनच सांगता येते. म्हणजे ऑनलाईन एक्झाम असेल किंवा ऑफलाईन जरी एक्झाम असेल समजा, तर आपल्याला लगेच पाहूनच सांगता येते की कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता चुकीचा आहे. लिहिण्याची काहीच गरज नाही. ठीक आहे, किंवा कोणतंच कॅल्क्युलेशन करायची काहीच गरज नाही, लगेच पाहून सांगता येते. चला आणखी एक क्वेश्चन घेऊया आपण प्रॅक्टिससाठी आणि त्यानंतर मग पुढे काय क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. चला आणखी एक क्वेश्चन घेतलाय समजा. पी हा मोठा किंवा बरोबर आहे क्यू पेक्षा, क्यू हा मोठा आहे यस पेक्षा, यस हा मोठा किंवा बरोबर आहे झेड पेक्षा आणि झेड बरोबर काय असेल, वाय असेल. ठीक आहे, असं दिलेलं आहे आणि दोन निष्कर्ष दिलेले आहेत. समजा काय काय निष्कर्ष दिलेला आहे पहा. क्यू हा मोठा आहे वाय पेक्षा आणि दुसरा निष्कर्ष दिलेला आहे पी हा लहान आहे कोणापेक्षा, वाय पेक्षा, असं दिलेलं आहे. असे दोन निष्कर्ष दिलेले आहे समजा. चला मग आता लगेच बघा कसं सांगता येते. क्यू आणि वाय मध्ये कंपॅरिझन करायचं. क्यू कडे ओपन माउथ, वाय कडे एरो. वाय पासून कुणीकडे जायचं आपल्याला, क्यू कडे जायचंय. ठीक आहे, ओपन माउथ इकडेच असलं पाहिजे. इक्वल टू चा सिम्बॉल असेल नसेल काही गरजेचं नाही. ठीक आहे, कारण म्हणजे वाय आणि झेड ची किंमत सारखीच आहे असं ते दर्शवते. ठीक आहे, मग इथं बघा इकडंच क्यू कडेच ओपन माउथ आणि इथं पण काय इकडंच ओपन माउथ आहे, म्हणजे लगेच फर्स्ट वाला ऑप्शन निष्कर्ष एकदम योग्य आहे असं आपलं सांगतो. त्यानंतर पी हा लहान आहे वाय पेक्षा, पी काय वाय आहे. मग आपल्याला काय पाहिजे, हा एरो जो आहे तो काय ते कुणाकडे असायला पाहिजे, पी कडे, आणि ओपन माउथ वाय कडे असायला पाहिजे. अशाच प्रकारे सर्व सिम्बॉल असले पाहिजे आणि इक्वल टू असेल तरी चालतं, इक्वल टू नसेल तरी काही फरक पडत नाही, कारण हे झेड आणि वाय ची किंमत सारखीच आहे असा तो दर्शवतो. मग इक्वल टू ला तेवढी इम्पॉर्टन्स आपण देत नाही. चला मग बघा इथं बरोबर आहे, पण इथं आल्यानंतर बघा हा जो आपल्याला ओपन माउथ पाहिजे होता, उघड तोंड पाहिजे होतं, कुणीकडे पाहिजे होता, वाय कडे पाहिजे होता. पण आहे का तसं इथं, नाही. हा सिम्बॉल कारण उलटा झाला, कारण वाय कडे ओपन माउथ पाहिजे पण वाय कडे इकडे काय दिलंय, टोक दिलाय, म्हणजे लगेच हा निष्कर्ष काय करायचा, चुकीचा ठरवायचा. अशा प्रकारे हा फक्त पहिलाच निष्कर्ष बरोबर आहे, दुसरा निष्कर्ष काय तर चुकीचा आहे. अशा प्रकारे आपण कोणता निष्कर्ष बरोबर आहे आणि कोणता निष्कर्ष चुकीचा आहे हे लगेच आपल्याला काय करता येते, सिम्बॉल बघूनच सांगता येते. म्हणजे सरळ सरळ आहे. सिम्बॉल जर सारखेच असतील, जशा प्रकारे आपल्याला पाहिजे, ज्याच्याकडे ओपन माउथ पाहिजे त्याच्याकडे ओपन माउथ असेल सगळेच, आणि ज्याच्याकडे एरो पाहिजे, टोक पाहिजे, त्याच्याकडे जर सगळेच टोक असतील तर निष्कर्ष बरोबर आहे असं लगेच सांगता येते. आणि एक जरी साईन काय झाला, उलटा पुलटा झाला, म्हणजे इकडचं इकडे आणि इकडचं इकडे तोंड दिसलं की लगेच काय करता येते, आपला कन्क्लुजन म्हणजे जो आपला निष्कर्ष आहे तो चुकीचा आहे असं ठरवता येते. चला मग आता क्वेश्चन घेऊयात, आपण पुढे जाऊया. इथे काही स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल. ठीक आहे, त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला द्यायचं आणि आपण जर पाहिलं तर 1 2 3 4 म्हणजे ए बी सी आणि डी असे इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक वेळेस ऑप्शनवर नजर टाकून घेऊया, म्हणजे कशा प्रकारे ऑप्शन चूज करायचं हे पण आपल्याला समजणं इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळेस काय ते आपल्याला उत्तर येते, कोणतं ऑप्शन घ्यायचं हेच सिलेक्शन करण्यामध्ये आपली कधी कधी काय होते चूक. ऑप्शन पाहून घेऊ आपण. ऑप्शन नंबर ए म्हणते की फक्त निष्कर्ष 1 चे अनुसरण होईल, म्हणजे फक्त पहिलाच बघा इथं हा फर्स्ट निष्कर्ष आहे आणि हा दुसरा निष्कर्ष, पहिला आणि दुसरा निष्कर्ष
असे 2 निष्कर्ष दिलेले आहेत. मग त्यापैकी फक्त पहिलाच निष्कर्ष बरोबर आहे आणि दुसरा चुकीचा आहे. तर त्यावेळेस काय येणार तुमचं ऑप्शन नंबर ए म्हणजे फक्त पहिला निष्कर्ष बरोबर आहे. हे आन्सर करेक्ट असेल. त्यानंतर बी ऑप्शन बघा काय दिलंय? निष्कर्ष 2 चे अनुसरण होईल. म्हणजे काय दिलेलं आहे सपोज आपला पहिला निष्कर्ष चुकीचा आहे आणि दुसराच निष्कर्ष जर बरोबर असेल तर ऑप्शन नंबर बी आपण सिलेक्ट करणार कारण फक्त दुसराच निष्कर्ष बरोबर आहे असे तर समजते. चला ऑप्शन नंबर सी केव्हा येणार? निष्कर्ष 1 आणि 2 दोघांचेही अनुसरण होणार नाही. म्हणजे पहिला पण चुकीचा आहे आणि दुसरा पण ऑप्शन चुकीचा आहे आपला. म्हणजे दोन्हीही दिलेले निष्कर्ष हे जर चुकीचेच असतील तर ऑप्शन नंबर सी हा सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर ऑप्शन नंबर डी केव्हा येणार आहे? निष्कर्ष 1 आणि 2 दोघांचेही अनुसरण. पहिला पण ऑप्शन बरोबर आहे आपला आणि दुसरा पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पण निष्कर्ष आपले बरोबर असतील. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर डी हे आपलं करेक्ट आन्सर असेल. अशा प्रकारे ऑप्शन आपला सिलेक्ट करायचं. चला मग आता वर क्वेश्चन दिलेला आहे. त्याचा आन्सर आपण लगेच पाहूया. कशा प्रकारे आन्सर करता येते बघा. ते सर्व जे विधान दिलेलं आहे हे एकाच स्टेटमेंटमध्ये म्हणजे कॉमा वगैरे असं काहीच लिहिलेलं नाही. बऱ्याच वेळेस काय असते हे जे स्टेटमेंट असते म्हणजे विधान जे असते ते कधी कधी 2-2 विधाने दिलेली असतात आणि त्यांना मग आपलं कनेक्ट करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर मग क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतो. पण इथे एकदम सुरुवातीला एकच विधान दिलेलं आहे. कॉमा वगैरे असं काही नाही. आणि यावरून आपल्याला कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष फाइंड आउट करायचा आहे म्हणजे निष्कर्ष आहे. तर चला कशा प्रकारे निष्कर्ष निघते बघूया. पहिला निष्कर्ष आहे यम हा लहान आहे वाय पेक्षा असं दिलेलं आहे. मग यम हा लहान आहे मग शोधायचं मग यम कुठं आहे? यम इथं आहे. त्यानंतर वाय कुठं आहे? वाय हा इथं आहे. शोधलं वाय. या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं. यम कडेच काय असले पाहिजे? टोक असले पाहिजे. ओपन माउथ कुणीकडे असले पाहिजे? वाय कडे. चला यम कडून कुणीकडे जाऊया? वाय कडे जाऊया आपण. ठीक आहे. बाई यम कडे एरो आहे. इकडेच एरो आहे. इकडेच एरो आहे. इकडेच एरो आहे. इकडेच एरो आहे. पण इथं काय झालं? झालं उलटं पुलटं. ठीक आहे. झालं उलटं सिंबल. इकडे एरो असला पाहिजे. आहे का? आहे. मग सरळ सरळ कन्क्लुजन रॉंग. लगेच दुसरं टी इक्वल टू एन. इक्वल टू जर म्हणायचं असेल म्हणजे टी हा एनच्या बरोबर आहे. टी कुठं आहे? इथं आहे आणि एन कुठं आहे? इथं आहे. म्हणजे इक्वल टू म्हणायचं असेल तर त्या दोघांमधले सर्वच्या सर्व सिंबल काय असले पाहिजे? इक्वल टूच असले पाहिजे. ग्रेटर दॅन इक्वल टू मोठा किंवा बरोबर आहे. छोटा किंवा बरोबर आहे. मोठाच आहे, छोटाच आहे. असं कोणतंही साइन, असा कोणताही सिम्बॉल, असं कोणतंही चिन्ह चालत नाही. काय असायला पाहिजे? इक्वल टू म्हटलेलं असेल तर सर्वच्या सर्वच सिम्बॉल काय असले पाहिजेत? इक्वल टू चेच असले पाहिजेत. तरच टी इक्वल टू एन असं म्हणता येते. म्हणजे काय असायला पाहिजे? असं असायला पाहिजे. टी बरोबर पी, पी बरोबर क्यू, क्यू बरोबर एन असं जर असेल तरच टी इक्वल टू एन आहे असं म्हणता येते. एक जरी यापैकी काय असेल असं ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा लेस दॅन इक्वल टू असा एक जरी सिम्बॉल आला तरी हे विधान म्हणजे हे जे कन्क्लुजन आहे त्याचा निष्कर्ष आहे हा चुकीचा ठरतो आपला. ठीक आहे. म्हणून असा कोणताच सिम्बॉल चालत नाही. इक्वल टू म्हणायचं असेल तर सर्वच्या सर्व जे सिम्बॉल आहेत सर्वच्या सर्व जे चिन्ह आहेत ते इक्वल टू चे त्या दोघांमध्ये इथून तिथून असायला पाहिजे. चला मग पाहूया आपण कशा प्रकारे निष्कर्ष निघतो. टी इथं आहे, एन इथं आहे. ग्रेटर दॅन इक्वल टूचा सिम्बॉल आहे का? नाही. म्हणजे सगळीकडे असं नाही म्हणजे सरळ सरळ दुसरा निष्कर्ष पण इथं काय चुकीचा आहे. तर पहिला पण निष्कर्ष चुकीचा आहे आणि दुसरा पण निष्कर्ष चुकीचा आहे. तर कोणता ऑप्शन येणार आपलं? ऑप्शन नंबर सी म्हणजे 1 आणि 2 दोघांचे अनुसरण होणार नाही. हे एकदम करेक्ट आन्सर असेल. अशा प्रकारे काहीच कॅल्क्युलेशन न करता किंवा कोणते काहीच न करता लगेच आन्सर काय करता येईल आपला काढता येईल. म्हणजे 5 ते 10 सेकंदात त्याचे एकदम क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. चला लगेच पुढचा क्वेश्चन बघूया. लगेच कसं सांगता येते? पहा आता. आता इथे काय करायची गरज आहे का? काहीच नाही. लगेच नजर फिरून घ्यायची गरज आहे. नजर फिरलं की कळते कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे. आर क्यू शोधायचं. आर हा क्यू बरोबर आहे. आर कडे उघडं तोंड पाहिजे. इथं उघडं तोंड आहे, इथं उघडं तोंड आहे. इथं आलं का? नाही. झालं उलट पुलट लगेच रॉंग. लगेच सुकट. एल इज लेस दॅन जी. एल हा लहान आहे जी पेक्षा. एल कुठं आहे? इथं आहे. जी कुठं आहे? लगेच इथं आहे. पण बघा एल कडे काय पाहिजे आपला टोक पाहिजे.
एल कडे टोक आहे का? एल कडे ओपन तोंड आहे. ठीक आहे, म्हणजे लगेच चूक. लगेच ऑप्शन नंबर सी म्हणजे निष्कर्ष 1 आणि 2 चे अनुसरण होणार नाही. किती वेळ लागला? 5 ते 10 सेकंदात क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण आल्या म्हणजे आता एकदम पूर्ण सिस्टमॅटिकली कार्यक्रम होणारच. ठीक आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 5 ते 10 सेकंदात आपल्याला क्वेश्चनचे आन्सर म्हणजे येणार. चला आता पुढे जाऊया लगेच. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? हा दिलेला आहे. पहा एकच वाक्य, कॉमा वगैरे काही नाही. पण लगेच शोधायचं की वाय कुठं आहे, ओ कुठं आहे. कारण पहिला निष्कर्ष हा आपला हाच आहे. पहिलं वाय कुठं आहे? हा इथं राहिला वाय. इथं राहिला ओ. लगेच बघायचं सगळे साईन म्हणजे उघडं तोंड कोणीकडे पाहिजे? वाय कडे पाहिजे. इथं पण उघडं तोंड वाय कडेच आहे, इथं पण उघडं तोंड वाय कडेच आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. आला एकदम निष्कर्ष. सेकंड निष्कर्ष काय दिलाय? बी हा जी. काय बी? हा बी इथं राहिला. जी हा इथं राहिला. उघडं तोंड कोणाकडे पाहिजे? बी कडे पाहिजे. आपला बी जरी तिकडं असेल तरी उघडं तोंड तिकडच पाहिजे. म्हणजे बी कडेच उघडं तोंड असलं पाहिजे. इथंच उघडं तोंड बी कडे आहे का? नाही. इथंच उलट पुलट झालं. झालं मग ऑप्शन रॉंग. करेक्ट. म्हणजे कोणता निष्कर्ष बरोबर आहे? फक्त निष्कर्ष एक पहिलाच निष्कर्षाचे अनुसरण होईल. कारण पहिलाच निष्कर्ष आपला बरोबर आहे. दुसरा निष्कर्ष चुकीचा आहे. किती वेळ लागला सॉल्व्ह करायला? 5 ते 10 सेकंदात आन्सर. अशा प्रकारे लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. काहीच लॉजिक नाही, फक्त कन्सेप्ट समजून घ्या आणि पुढे चला. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलेलं आहे. अशा प्रकारे क्वेश्चन दिलेला आहे. एच हा मोठा किंवा बरोबर आहे व्हायचं. आता हे जर सांगायचं असेल तर आता समजून घेऊ कशा प्रकारे सांगता येईल. एच कुठं आहे? हा राहिला एच इथं आणि वाय कुठं आहे? हा वाय राहिला इथं. म्हणजे एच आणि वाय मध्ये सगळे सिम्बॉल काय असले पाहिजेत? एच कडे ओपन तोंड आणि इक्वल टू असलेलेच असल्या पाहिजेत किंवा जास्तीत जास्त इक्वल टू चा सिम्बॉल असला पाहिजे. हे सोडून जर एक जरी ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आला किंवा एक जरी असा लेस दॅनचा सिम्बॉल आला त्या दोघांच्या मधात तर सरळ सरळ ऑप्शन रॉंग येते. किंवा आपल्याला एच कडेच ओपन माउथ पाहिजे. एच कडे ओपन माउथ सोडून वाय कडे जर असा ओपन माउथ आणि इक्वल टू असेल तरी पण काय होते? रॉंग होते. म्हणजे एक तर एच आणि वायच्या दरम्यान सर्व सिम्बॉल असेच असले पाहिजेत. म्हणजे एच कडे ओपन माउथ म्हणजे ग्रेटर ऑर इक्वल टू असले पाहिजेत. म्हणजे मोठा किंवा बरोबर असले पाहिजेत किंवा बरोबरचं सिम्बॉल असलं पाहिजे. हे सोडून कोणताही सिम्बॉल इथं नसला पाहिजे तरच आपलं कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष बरोबर येतो. चला मग लगेच पाहूया काय दिला भाई. एच वाय. वाय कडून कुणीकडे जायचंय? एच कडे जायचंय. करेक्ट. चला मग आपल्याला काय पाहिजे? असे सिम्बॉल पाहिजे. म्हणजे एच कडेच ओपन माउथ किंवा इक्वल टू असल्या सिम्बॉल पाहिजे. इथं पण ओपन माउथ इकडंच इक्वल टू चालतो. ओपन माउथ इक्वल टू चालतो आणि ओपन माउथ म्हणजे लगेच फर्स्ट वाला निष्कर्ष पहिला वाला निष्कर्ष एकदम बरोबर आहे. समजलं? चला नेक्स्ट सेकंड कन्क्लुजन. क्यू हा लहान आहे एक्स पेक्षा. क्यू कुठं आहे? इथं. एक्स कुठं आहे? इथं. मग हा एक्स पेक्षा जर क्यू लहान आहे म्हणायचं असेल तर एक्स पासून क्यू कडे जाताना एक्स पासून कुणीकडे चाललो आपण? क्यू कडे चाललो तर मग सगळे टोक कुणीकडे असले पाहिजे? क्यू कडे असले पाहिजे. ओपन माउथ कुणीकडे असलं पाहिजे? एक्स कडे असलं पाहिजे. पहा क्यू कडे टोक असलं पाहिजे. क्यू कडे टोक आहे, क्यू कडे टोक आहे, क्यू कडे टोक आहे. इक्वल टू असलं तर चालतो आणि पुन्हा इथे क्यू कडे टोक आहे. ठीक आहे. म्हणजे दुसरा पण निष्कर्ष आपला एकदम बरोबर आहे. करेक्ट आहे. म्हणजे दोन्ही निष्कर्ष जर बरोबर असतील तर काय ऑप्शन येईल तुमचं? ऑप्शन नंबर टी म्हणजे अनुसरण 1 आणि 2 या दोघांचेही अनुसरण होईल. चला पुढे जाऊया लगेच. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? क्वेश्चन नंबर 6. आता पहा आता इथं काय दिलेलं आहे? थोडस क्वेश्चन कडे लक्ष द्या. चला पहा क्वेश्चन काय लिहिलेला आहे? एक्स हा लहान आहे जी पेक्षा. जी हा लहान किंवा बरोबर आहे एन पेक्षा. एन बरोबर एम. एम हा लहान आहे के पेक्षा. पुन्हा इथं कॉमा इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे. आता असं दिलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की इथून इथपर्यंत एक वाक्य आहे आणि इथून इथपर्यंत एक वाक्य आहे. असे दोन वाक्य आहेत. आपल्याला जर कन्क्लुजन फाइंड आउट करायचं असेल, निष्कर्ष काढायचा असेल तर बघा एम कोणत्या वाक्यात आहे? ह्या वाक्यात आहे. डब्ल्यू कोणत्या वाक्यात आहे? ह्या वाक्यात डब्ल्यू. आता कंपॅरिझन करता येते का लगेच? लगेच कंपॅरिझन करता येत नाही. ठीक आहे. मग असं कंपॅरिझन करण्यासाठी काय करावं लागतं? या सगळ्यांना एका लाईनीत घेऊन यावं लागतं. म्हणजे एका सरळ रेषेत जर घेऊन आलो यांना तर मग आपल्याला किती वेळ लागते? आपल्याला माहिती आहे 5 ते 10 सेकंद लागतात. ठीक आहे.
चला मग पहिल्यांदा यांना तर एका लाईनीमध्ये घेऊन येऊ आपण. पहा, इथून इथपर्यंत हे पहिलं वाक्य आपण जशास तसं लिहून घेऊ. काय दिलेलं आहे? एक्स हा लहान आहे जी पेक्षा, जी हा लहान किंवा बरोबर आहे एन पेक्षा, एन बरोबर यम, यम हा लहान आहे के पेक्षा. ठीक आहे. या वाक्याला आणि ह्या वाक्याला जोडणारा एलिमेंट म्हणजेच अक्षर, कोणतं अक्षर आहे ह्या आणि ह्या वाक्याला जोडणार? के अक्षर आहे. आता हा के इथं आहे असे समजून हे पुढचं वाक्य त्या वाक्याला कनेक्ट करायचं. पहा इथं काय अर्थ आहे? के हा लहान आहे ओ पेक्षा, लिहा इथं पण तसंच. के हा लहान आहे ओ पेक्षा. इकडं के आणि इकडं ओ जरी झाला तर तिथलं मिनिंग इथं चेंज होता कामा नाही. कारण सिंबल जरी उलटा लिहित असलो आपण तरी अर्थ चेंज होत नाही. त्याचा अर्थ चेंज करत आहोत का आपण? नाही. तिथं पण काय लिहिलेलं आहे? के हा लहान आहे ओ पेक्षा असाच अर्थ आहे. पण तसाच अर्थ आहे. के हा लहान आहे ओ पेक्षा. के कडे स्टोक आहे आणि उघडं तोंड ओ कडेच आहे. के कडे स्टोक होतं आणि उघडं तोंड कोणाकडे होतं? ओ कडेच होतं. राईट. चला पुढचं जोडून घेऊ. ओ हा लहान किंवा बरोबर आहे क्यू पेक्षा, क्यू हा बरोबर आहे डब्ल्यू आणि डब्ल्यू हा लहान आहे टी पेक्षा. राईट. आलाय का लाईनीमध्ये? चला आता लगेच आन्सर बघा. आता यम हा डब्ल्यू, कुठं आहे यम? हा यम. कुठं आहे डब्ल्यू? हा डब्ल्यू. यम कडे काय पाहिजे? टोक पाहिजे सगळे आणि डब्ल्यू कडे उघडं तोंड. यम पासून डब्ल्यू कडे जात असताना ठीक आहे. उघडं तोंड कोणाकडे? डब्ल्यू कडे. इकडे आहे डब्ल्यू. उघडं तोंड, उघडं तोंड, उघडं तोंड आणि इकडे उघडं तोंड. लगेच पहिलं ऑप्शन करेक्ट. चला दुसरं बघा. जी हा छोटा किंवा बरोबर आहे क्यू पेक्षा. कुठं आहे जी? हा राहिला जी आपला. राहिला क्यू. आपल्याकडे क्यू आहे का? नाही. थांबा एक मिनिट. क्यूचा आहे ना. इथं आहे आपला क्यू. राईट. चला मग आपल्याला काय व्हायचं आहे? की हा छोटा किंवा बरोबर आहे क्यू पेक्षा. म्हणजे सगळे सिंबल काय असले पाहिजेत? असेच असले पाहिजेत किंवा इक्वल टूचं सिंबल असलं पाहिजे. करेक्ट आहे. ग्रेटर दॅन, लेस दॅन असा सिंबल त्या दोघांच्या मधात असता कामा नाही. नाहीतर काय होते? ऑप्शन रॉंग होते. करेक्ट आहे एकदम. चला हा झाला क्यू, हा झाला जी, हा झाला क्यू, हा झाला जी. बघा इथं लेस ऑर इक्वल टू आहे म्हणजे क्यू कडे उघड तोंड आहे. पण इथे काय झालं? इक्वल टू चा सिंबल आहे का? इथं इक्वल टू चा आहे का? नाही. मग ऑप्शन रॉंग. राईट. म्हणजे हा सेकंड निष्कर्ष चुकीचा आहे. पहिला निष्कर्ष बरोबर. कोणता ऑप्शन येणार? ऑप्शन नंबर ए. फक्त निष्कर्ष एक चे अनुसरण होईल. राईट. हाच एक आपला ऑप्शन करेक्ट असेल. चला पुढे जाऊया लगेच. पुन्हा तशाच प्रकारचं क्वेश्चन आहे. ठीक आहे. पहा हा फर्स्ट सेंटेन्स, हा सेकंड सेंटेन्स म्हणजे पहिलं विधान हे, दुसरं विधान ते, असे दोन विधान आहेत. त्यांना करून घ्यायचं पहिल्यांदा कनेक्ट. कसं कनेक्ट करायचं? पहा हे लिहून घ्यायचं. आय हा लहान किंवा बरोबर आहे यूच्या, यू बरोबर आहे जेच्या, जे हा लहान आहे बीच्या, बी हा लहान आहे सीच्या. या आणि या वाक्याला जोडणारा अक्षर कोणता आहे? आय आहे. करेक्ट. म्हणजे या दोन्ही विधानाला आय हा अक्षर जोडतो. चला मग पहिला तर स्टेटमेंट, पहिलं तर जे विधान आहे ते आपण लिहून घेतलेलं आहे. दुसरं त्याला जोडू आपण. आय पासून सुरुवात करायची. आय हा मोठा किंवा बरोबर आहे व्ही पेक्षा. आय इथे लिहिलेला आहे. तर ह्याला पुणे कनेक्ट करू. आय हा मोठा किंवा बरोबर आहे व्ही च्या, व्ही हा मोठा किंवा बरोबर आहे जी चा, जी बरोबर आहे एफ च्या आणि एफ हा लहान आहे यम पेक्षा. असं आलं सगळं एका वाक्यात, एका लाईनीत आलं सगळं. चला मग लगेच काय करायचं? आपला निष्कर्ष काढायचा. जी इज लेस दॅन सी. ती कुठं आहे? इथं आहे. सी कुठं आहे? इथं आहे. सगळे टोकं कोणाकडे पाहिजेत? सी कडे पाहिजेत. सी पासून जी कडे चालले आपण. जी कडे स्टोक आहे, जी कडे स्टोक आहे, इक्वल टू असलं चालते. जी कडे स्टोक आहे, जी कडे स्टोक आहे, जी कडे स्टोक आहे. लगेच कन्क्लुजन बरोबर. चला नेक्स्ट. एफ इज लेस ऑर इक्वल टू जे. जे पासून एफ कडे जाताना सगळे सिंबल असे किंवा इक्वल टू च सिंबल असलं पाहिजे. हे दोन सिंबल सोडून कोणताही सिंबल चालत नाही. चला मग काय जे इथं आहे, कुठं एफ इथं आहे. जे पासून एफ कडे जाताना बा इक्वल टू चालते, लेस ऑर इक्वल टू चालते, लेस ऑर इक्वल टू, लेस ऑर इक्वल टू, इक्वल टू चालते. राईट.
ते लगेच हा सेकंड निष्कर्ष पण बरोबर आहे. ठीक आहे, समजलेलं आहे. चला म्हणजे ऑप्शन नंबर टी निष्कर्ष 1 आणि 2 या दोघांची काय होणार आहे, अनुसरण होणार आहे. हे ऑप्शन एकदम आपलं करेक्ट असेल. चला पुढे जाऊया आपण. पहा नेक्स्ट क्वेश्चन हा दिलेला आहे तशाच प्रकारे फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे पहिलं विधान हे, दुसरं विधान हे, दोघाला काय करायचं, पहिल्यांदा कनेक्ट करून घ्यायचं. कशाने कनेक्ट होते, इथं पण पी आहे, इथं पण पी आहे, या दोघाला पी न कनेक्ट आपण करू शकतो. मग चला कनेक्ट करूया आपण. पहिल्यांदा आर हा लहान आहे वाय पेक्षा, वाय हा मोठा आहे क्यू पेक्षा, क्यू हा लहान आहे पी पेक्षा. चला मग आता पी ला कनेक्ट करू. पी हा मोठा आहे झेड पेक्षा, मग असंच लिहायचं. पी हा मोठा आहे झेड पेक्षा, झेड हा मोठा किंवा बरोबर आहे एक्स पेक्षा, एक्स बरोबर टी, आणि टी हा मोठा आहे एम पेक्षा. करेक्ट आला असंच. चला मग असं जर आलेलं असेल तर मग आता निष्कर्ष शोधायचा, कारण आता एका लाईनीत आलेलं आहे सर्व. क्यू यम, कुठं आहे क्यू, हा राहिला क्यू, हा राहिला यम, कोणाकडे टोक पाहिजे, क्यू कडे पाहिजे. मग यम पासून क्यू कडे जात असताना क्यू कडे अॅरो, हा तर इथंच उलट झालं, उलट पुलट इथंच. मग पुढे चेक करायची काय गरज आहे, लगेच रॉंग. टी हा लहान आहे वाय पेक्षा, कुठं आहे टी, इथं आहे, कुठं आहे वाय, इथं आहे. ठीक आहे इथं. चला मग टी कडे काय पाहिजे, अॅरो पाहिजे, टी कडे अॅरो पाहिजे. हे वाय, वाय कडे उघडं तोंड पाहिजे, वाय कडे उघडं तोंड आहे, इकडे झालं का, झालं उलट. बघा इथं लगेच उलट झालं की लगेच रॉंग. म्हणजे इथं दोन्ही निष्कर्ष काय आहेत, चुकीचे आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर सी म्हणजे निष्कर्ष 1 आणि 2 दोन्हीचेही अनुसरण होणार नाही. अशा प्रकारे फास्टली क्वेश्चन आपल्याला 5 ते 10 सेकंदात क्वेश्चन सॉल्व्ह करून पुढे जाता येते. म्हणजे हा चॅप्टर 2 कामं करतो. एक तर आपले सर्व क्वेश्चन लवकरात लवकर अटेम्प्ट करतो, आणि दुसरं काम म्हणजे याच्यामुळे वाचलेला टाइम आपल्याला पुढे काय करता येतो, दुसरे जे अवघड क्वेश्चन असतील त्यांच्यासाठी देता येतो. ठीक आहे, आणि सर्व क्वेश्चन तुमचे 99% नाही, एकदम 100% क्वेश्चन हा जर तुम्ही क्लास बरोबर केला, ठीक आहे, तर पूर्णच्या पूर्ण 100% तुमचे सर्वच्या सर्व क्वेश्चन 100% बरोबर येणार. चला पुढे जाऊया. पूर्ण वाक्य बरोबर बघून घ्या. कॉमा वगैरे आहे कुठं, कुठंच नाही कॉमा वगैरे. ठीक आहे, म्हणजे एकच स्टेटमेंट दिलेलं आहे, म्हणजे एकच विधान दिलेलं आहे. आपल्याला माहिती एकच विधान दिलं असेल तर काय लिहायची गरज आहे का, काहीच लिहायची गरज नाही. आर इज ग्रेटर दॅन एल, म्हणजे आर हा मोठा आहे कोणापेक्षा, एल पेक्षा, आहे का. हे राहिलं आर, हे राहिलं एल, कुणीकडे तोंड उघडं पाहिजे, आर कडे पाहिजे. एल पासून जर आर कडे जात असो आपण, उघडं तोंड आर कडे, इकडे उघडं तोंड पाहिजे सगळ्याचे. इथंच उलट पुलट झालंय, इथंच उघडं तोंड आर कडे नाही इकडं. ठीक आहे, म्हणजे इथंच चुकीचं झालंय, एल कडे आरो पाहिजे होता, इथंच आरो एल कडे नाही, तर चेक करायची काय गरज आहे, लगेच चुकीचं. चला पुढचं पहा. ई इज ग्रेटर दॅन यम, कुठं आहे ई, इथं आहे, कुठं आहे यम, इथं आहे. सगळे उघडं तोंड कोणाकडे पाहिजेत, ई कडे पाहिजे. यम पासून ई कडे जात असताना इक्वल टूचा सिम्बॉल चालते, कारण इक्वल टूचं काही घेणं देणं नाही. ठीक आहे, चला म्हणजे यम ए पी या सर्वांची किंमत सारखीच आहे. पी पासून इकडे जात असताना इकडेच उघडं तोंड आहे इकडे, इथं पण इकडेच उघडं तोंड आहे इकड, राईट. म्हणजे हा दुसराच निष्कर्ष बरोबर आहे असं लगेच सांगतायत. ठीक आहे, चला म्हणजे फक्त निष्कर्ष 2 चे अनुसरण होईल, अशा प्रकारे फक्त दुसराच निष्कर्ष आपला एकदम योग्य आहे असं आपल्याला सांगता येते. ठीक आहे, चला तर आपले 10 क्वेश्चन झालेले आहेत. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. ठीक आहे, मग बाकीचे जे क्वेश्चन आहेत किंवा पुढे जो काही कन्सेप्ट आहे तो उद्याच्या क्लासमध्ये आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.